बातमी आहे नारायण राणे यांच्या संदर्भात। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत। केंद्रीय नेतृत्वाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राणेंना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्यामध्येही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली। पहिल्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी आता निश्चित झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरणार आहेत। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी ही निश्चित झालेली आहे। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गामधून राणे हे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। मनोज, नारायण राणे यांची लोकसभा उमेदवारी ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आता निश्चित झाले, या संदर्भात अधिक माहिती। नक्कीच आपण बघितलं तर सूत्रांच्या माहितीनुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेसाठी अखेर भाजपचे नेते नारायण राणे यांचं शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जवळपास येत आहे आणि आपण बघितलं तर नारायण राणे यांचं जवळपास नाव हे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे। केंद्रीय नेतृत्वाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणेंनी तयारीला लागण्याचे आदेश देखील एक केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे आणि आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि आपण बघितलं तर सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट झाली होती आणि आपण बघितलं ह्या अगोदर नारायण राणे यांनी फडणवीस यांची देखील भेट घेतली होती आणि आपण भेटत तर या दोन्ही भेटीमध्ये आपण भेटत तर मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि ही चर्चा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंदर्भात झाल्याची माहिती समोर येत आणि आपण बघितलं तर पहिल्या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा देखील होण्याची दाट शक्यता आहे। त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव देखील येण्याची शक्यता आणि आपण बघितलं नारायण राणे हे इच्छुक आहेत या मतदारसंघासाठी असं केंद्राकडून देखील बोलण्यात येते आणि सूत्रांकडून ही माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये केंद्रीय नेते नारायण यांची शिक्कामोर्तब होण्याची तयारी सुरू आहे। जी मनोज, पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा।